नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या या चॅनलमध्ये। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण वंडर गर्ल अभिनेत्री वर्षा उसगावकर यांचा संपूर्ण जीवन परिचय जाणून घेणार आहोत। तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करून व्हिडिओ शेवटपर्यंत बघत रहा। वर्षा उसगावकर ह्या एक भारतीय अभिनेत्री, गायिका आणि रंगमंच कलाकार आहेत, ज्या मराठी चित्रपट आणि दूरदर्शनवरील त्यांच्या कामासाठी प्रसिद्ध आहेत। हिंदी आणि कोकणी चित्रपटांमध्ये त्यांनी उल्लेखनीय भूमिका साकारल्या आहेत। 1980 आणि 1990च्या दशकाच्या उत्तरार्ध मराठी उद्योगातील सर्वात यशस्वी अभिनेत्रींपैकी एक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अभिनेत्री म्हणजे वर्षा उसगावकर होय। त्यांनी त्यांच्या बहुमुखी प्रतिमेसाठी, ग्लॅमरस प्रतिमेसाठी आणि क्रॉसओव्हर अपीलसाठी व्यापकपणे प्रशंसा मिळवली। मराठी चित्रपटसृष्टीतील वंडर गर्ल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या त्या अभिनेत्री आहेत। त्या त्यांच्या पिढीतील सर्वात लोकप्रिय आणि प्रभावशाली अभिनेत्रींपैकी एक म्हणून उदयास आल्या। त्या काळातील युवा आयकॉन बनल्या। त्यांच्या कारकिर्दीत त्यांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत, ज्यात 3 महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार, 2 अतिरिक्त नामांकने आणि फिल्मफेअर मराठी पुरस्कार। राजकारणी AKS उसगावकर यांची कन्या मराठी कॉमेडी चित्रपट गंमत जम्मतद्वारे एक आघाडीची महिला म्हणून त्यांची प्रगती झाली। या चित्रपटाने त्यांना उगवत्या स्टार म्हणून प्रस्थापित केले। खट्याळ सासू, नाटाळ सून, हमाल दे धमाल, सगळीकडे बोंबाबोंब, शेजारी शेजारी, शुभमंगल सावधान आणि धागडधिंगा या चित्रपटांसह त्या मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्री बनल्या। एक होता विदूषक, सवत माझी लाडकी, लपंडाव आणि पैंज लग्नाची यांसारख्या चित्रपटांमधील वर्षा उसगावकर यांच्या समीक्षकांनी प्रशंसित भूमिकांनी एक मजबूत आणि अष्टपैलू अभिनेत्री म्हणून त्यांचा दर्जा वाढवला। महाभारत, झाशी की राणी, विष्णू पुराण यांसारख्या प्रशंसनीय मालिकांमध्ये दिसणाऱ्या पौराणिक आणि ऐतिहासिक व्यक्तिरेखांच्या चित्रणासाठी त्यांनी टेलिव्हिजनवर लोकप्रियता देखील मिळवली। वर्षा उसगावकर यांच्या अनेक दशकांच्या कारकिर्दीत त्यांनी मराठी व्यावसायिक सिनेमा आणि हिंदी ॲक्शन ड्रामापासून कोकणी आणि राजस्थानी चित्रपट, भक्ती मालिका आणि रंगमंच संगीतापर्यंत विविध माध्यमांचा शोध घेतला आहे। अभिनयाव्यतिरिक्त त्यांनी कोकणी गाणी रेकॉर्ड केली आहेत, 1000हून अधिक लाईव्ह स्टेज शो मध्ये सादरीकरण केले आहे आणि बिग बॉस मराठी 5 मध्ये भाग घेतला आहे। त्यांनी भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या संचालक मंडळावर देखील काम केले आहे। त्यांचे वैयक्तिक जीवन आणि सार्वजनिक प्रतिमा अनेकदा माध्यमांचे लक्ष वेधून घेते। इसवी सन 2000 मध्ये त्यांनी प्रसिद्ध संगीत दिग्दर्शक रवी यांचा मुलगा अजय शर्माशी लग्न केले। वर्षा उसगावकर यांचा जन्म 28 फेब्रुवारी 1968 रोजी गोव्यातील उसगाव येथील गौड सारस्वत ब्राह्मण कुटुंबात AKS उसगावकर, एक प्रख्यात राजकारणी आणि शास्त्रीय गायिका माणिकाबाई उसगावकर यांच्या पोटी झाला। त्यांचे वडील महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे एक वरिष्ठ नेते होते आणि त्यांनी गोवा, दमण आणि दीव सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री म्हणून देखील काम केले। त्यांच्या आईच्या प्रभावाखाली वर्षा उसगावकर यांना शास्त्रीय संगीतात लवकर रस निर्माण झाला। त्यांनी पंडित सुधाकर करंदीकर यांच्याकडून प्रशिक्षण घेतले आणि बालपणात कथ्थकचेही प्रशिक्षण घेतले। मूळ कोकणी भाषिक असलेल्या त्या 3 बहिणींमध्ये सर्वात मोठ्या आहेत। त्यांच्या धाकट्या भावंडांमध्ये तोषा कुराडे आणि मनीषा तारकर यांचा समावेश आहे। वर्षा उसगावकर यांनी पणजीतील डेम्पो कॉलेज ऑफ कॉमर्स अँड इकॉनॉमिक्स मधून वाणिज्य शाखेची पदवी पूर्ण केली। या काळात त्यांनी कला शुंकलेदू या नाट्यगटातून स्थानिक अभिनय कारकीर्द सुरू केली, ज्यासोबत त्यांनी महापूर, एक होती वाघीण, अंधार माझा सोबती आणि बाकी इतिहास यांसारख्या अनेक उल्लेखनीय नाटकांमध्ये काम केले। महापूरमधील त्यांच्या अभिनयामुळे त्यांना मुंबई आंतरराज्य नाट्य सुवर्ण पदक मिळाले आणि अश्रूंची झाली फुलेमधील त्यांच्या भूमिकेसाठी त्यांना अनेक प्रशंसा मिळाली। त्यांच्या क्षमतेची ओळख करून कला अकादमीने त्यांना शिष्यवृत्ती दिली, ज्यामुळे त्यांना औरंगाबादमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात अभिनयाचा अभ्यासक्रम घेता आला, जिथे प्रशांत दळवी आणि चंद्रकांत कुलकर्णी त्यांच्या समकालीन होते। जरी त्यांना पुण्यातील फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया मध्ये प्रवेश घेण्याची इच्छा होती, परंतु त्यावेळी प्रवेश बंद असल्याने त्यांनी औरंगाबादमध्ये अभ्यासक्रम घेण्याचा निर्णय घेतला। 1980च्या दशकाच्या सुरुवातीला अभिनयासाठी मुंबईत आल्यानंतर वर्षा उसगावकर यांना प्रसिद्ध मराठी रंगभूमीचे दिग्गज दामू केंकरे यांचे मार्गदर्शन मिळाले। त्यांनी PG वेडाहाऊस यांच्या द स्मॉल बॅचलर या कादंबरीचे रूपांतर कार्टी प्रेमात पडली या प्रायोगिक नाटकात आपला ठसा उमटवला। या नाटकाने विजय केंकरे यांचे दिग्दर्शन म्हणून पहिले मोठे यश मिळवले आणि वर्षा उसगावकर यांना व्यापक थिएटर प्रेक्षकांची ओळख करून दिली। त्यानंतर त्यांनी सुयोग नाट्य संस्थेची निर्मिती आणि दामू केंकरे दिग्दर्शित ब्रह्मचारी या व्यावसायिक नाटकात प्रशांत दामले यांच्यासोबत काम केले। टी-शर्ट आणि शॉर्ट घातलेल्या आत्मविश्वासू आणि आधुनिक नायिकेच्या त्यांच्या भूमिकेने सर्वांचे लक्ष वेधले। त्यावेळी मराठी रंगभूमीत धाडसी सादरीकरण अपारंपरिक मानले जात होते आणि त्यामुळे त्यांना लक्षणीय ओळख मिळाली। नाटकाच्या एका सादरीकरणात प्रेक्षकांपैकीच एक अभिनेता दिग्दर्शक सचिन पिळगावकर होते, ज्यांनी नंतर त्यांना गंमत जम्मत या मराठी चित्रपटात भूमिका दिली। त्यांनी पहिल्यांदा गंमत जम्मत हा चित्रपट साईन केला असला तरी
त्यांचा पडद्यावरचा पहिला चित्रपट दामू केंकरे यांचा तुझ्या वाचून करमेना हा होता, ज्यामध्ये त्या अशोक सराफ आणि अलका कुबल यांच्यासोबत सहाय्यक भूमिकेत दिसल्या. त्यांच्या व्यक्तिरेखेवर डोली ग डोली हे गाणे चित्रित करण्यात आले. त्यानंतर 1987 मध्ये गंमत जम्मत प्रदर्शित झाला, जो मुख्य अभिनेत्री म्हणून वर्षा उसगावकर यांचा पहिला चित्रपट होता. त्यांनी एका श्रीमंत व्यावसायिकाच्या उत्साही मुलीची भूमिका साकारली, जी अपहरण झाल्यानंतर परिस्थितीला तिच्या प्रतिबंधात्मक संगोपनाविरुद्ध बंड करण्यासाठी अनुकूल करते. प्रेक्षकांसमोर अद्भुत मुलगी म्हणून ओळख करून दिल्याने वर्षा उसगावकर यांनी मराठी चित्रपट नायिकेची एक ताजी आणि आधुनिक प्रतिमा निर्माण केली. हा चित्रपट व्यावसायिक आणि समीक्षक दोन्ही प्रकारे यशस्वी झाला आणि त्यांच्या अभिनयामुळे त्यांना महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार मिळाला. त्यांचा पुढचा चित्रपट NS वैद्य यांचा खट्याळ सासू नाटाळ सून होता, ज्यामध्ये त्यांनी नितीश भारद्वाज यांच्यासोबत भूमिका केली होती. वर्षा उसगावकर यांनी लवकरच सून ही मुख्य भूमिका साकारली, जी एक दृढ इच्छाशक्ती असलेली आणि बुद्धिमान महिला आहे, जी कुटुंबात स्वतःचे स्थान निर्माण करण्याच्या आणि सासूच्या अधिकाराला आव्हान देते. पुढच्या वर्षी त्यांनी मज्जाच मज्जा या चित्रपटात त्या दिसल्या. या चित्रपटात त्यांनी पुरुष आणि स्त्री दोन्ही पात्रे साकारली. 1989 मध्ये वर्षा उसगावकर भोताचा भाऊ या चित्रपटात दिसल्या, ज्यामध्ये एका भोताने आपल्या भावाला त्यांच्या वडिलांच्या हत्येचा बदला घेण्यासाठी मदत केल्याच्या कथेचा भाग होता. त्यानंतर सगळीकडे बोंबाबोंब हा विनोदी चित्रपट आला, जे 1991 हे वर्ष वर्षा उसगावकर यांच्या कारकिर्दीतील सर्वात यशस्वी काळांपैकी एक ठरले, ज्यामध्ये हिंदी चित्रपटसृष्टीतील उल्लेखनीय ओळख देखील समाविष्ट होती. त्यांनी महेश भट्ट दिग्दर्शित साथी या चित्रपटात आदित्य पंचोली आणि मोहसिन खान यांच्यासोबत काम केले. त्यांनी जॅकी श्रॉफ यांच्यासोबत हप्ताबंद या ॲक्शन चित्रपटातही काम केले. या चित्रपटात त्यांनी मेरी नावाच्या एका गावातील मुलीची भूमिका केली, जी एका पोलीस निरीक्षकाच्या प्रेमात पडते. दोन्ही चित्रपट बॉक्स ऑफिसवर आश्चर्यकारकपणे यशस्वी झाले आणि हिंदी चित्रपटसृष्टीत त्यांची उपस्थिती प्रस्थापित करण्यास मदत केली. मराठीमध्ये त्यांनी अफलातून या चित्रपटात आणि मुंबई ते मॉरिशस या चित्रपटात दुहेरी भूमिका साकारल्या. 1992 मध्ये त्यांचे 5 हिंदी चित्रपट प्रदर्शित झाले, ज्यात चंकी पांडे यांच्यासोबत सोने की लंका हा ॲक्शन चित्रपट, मिथुन यांच्यासोबत घर जमाई हा रोमॅन्टिक कॉमेडी चित्रपट आणि पृथ्वी यांच्यासोबत दिलवाले कभी ना हारे हा रोमॅन्टिक नाटक चित्रपट यांचा समावेश आहे. त्यांनी हनीमून या हिट मराठी चित्रपटाचा हिंदी रिमेक किस बाय किस मध्ये ऋषी कपूर सोबत दिसल्या. या चित्रपटाने ॲव्हरेज कमाई केली होती. तथापि त्या वर्षी शुभमंगल सावधान हा मराठी कौटुंबिक चित्रपट हिट ठरला आणि 1992च्या सर्वाधिक कमाई करणाऱ्या मराठी चित्रपटांपैकी एक म्हणून उदयास आला. 1993 ची सुरुवात हिंदी ब्लॉकबस्टर त्रिरंगा या चित्रपटाने झाली, जो राज कपूर आणि नाना पाटेकर यांच्यासह अभिनय असलेला ॲक्शन नाटक चित्रपट होता, ज्यामध्ये वर्षा उसगावकर यांनी पाटेकरांच्या व्यक्तिरेखेची प्रेम कहाणी साकारली. भारतावर आण्विक दहशतवादी हल्ला रोखण्याभोवती केंद्रित असलेला हा चित्रपट त्या वर्षातील सर्वाधिक कमाई करणारा हिंदी चित्रपटांपैकी एक बनला. त्यांनी इन्सानियत के देवता मध्ये रजनीकांतसोबत आणि हस्तीमध्ये नसरुद्दीन शहा यांच्यासोबत काम केले आहे. त्यांचे वडील SK उसगावकर यांचे 16 जून 2020 रोजी गोवा मेडिकल कॉलेजमध्ये दीर्घ आजाराने निधन झाले. त्यावेळी भारतात कोविड-19 लॉकडाऊनमुळे त्या त्यांच्या अंत्यसंस्काराला उपस्थित राहू शकल्या नाहीत. वर्षा उसगावकर त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल सार्वजनिकरित्या संयमी आहेत. 2022 मध्ये त्यांनी दिग्पाल लांजेकर यांच्या ऐतिहासिक ॲक्शन चित्रपट शेर शिवराज मध्ये विजापूरच्या आदिलशाही राजवंशाची राजकुमारी बागी बेगमची गडद भूमिका साकारली. 36 वर्षांनंतर त्यांनी आणि दीर्घकाळापासूनचे सहकारी प्रशांत दामले यांनी पुन्हा एकदा सरता कथा होती या रंगमंचावरील नाटकासाठी एकत्र काम केले, जे पिढ्यांमधील फरकांमुळे कुटुंबात येणाऱ्या विनोदी पण संबंधित आव्हानांचा शोध घेणारे नाटक आहे आणि समीक्षकांची या नाटकाला प्रशंसा मिळाली होती. 2009 मध्ये त्यांनी कोठारे विजनच्या टेलिव्हिजन मालिका मन उधाणे वाऱ्याचे मध्ये काम केले, जिथे त्यांनी एका उच्च समाजातील महिलेची भूमिका केली, जे त्यांच्या मुलाने आधुनिक सुरक्षित सुनेशी लग्न करावे असा आग्रह धरते. या शोला उच्च रेटिंग मिळाले आणि त्यांच्या भूमिकेला प्रेक्षकांनी विशेष प्रतिसाद दिला. तर मंडळी, तुम्हाला वर्षा उसगावकर यांचा कोणता सिनेमा सर्वात जास्त आवडतो मला कमेंट करून नक्की कळवा.